काय म्हणता, नाव काय तुमचं? माझं नाव ज्योती दीपक जाधव. हां. मी इथली रहिवासी आहे. मला इथे आता 50 वर्ष झाली. मी इथली रहिवासी आहे. आमच्या इथे अण्णा मलाई जेव्हा नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्यावेळेस फक्त एकदाच लादीकरणचं काम झालं आहे. त्याच्यानंतर इथे कोणीही येत नाही, कोणी डुंकून बघत नाही. आमच्याकडे पाणी नाही. आता कोण नगरसेवक कोण होता? आता नगरसेवक आता तर सध्या कोणी नाहीच आहे. आता मागच्या वेळेला जे इलेक्शन झाले होते तेव्हा कोण होते? सध्याच्या वेळेस तुरडे, संजयभाई तुरडे होते. आले होते का 5 वर्ष? नाही, 5 वर्षात कोणी इकडे येत नाही. एकदा वोटिंग झाले की नंतर इथे कोणी येत नाही, कोणी बघत नाही. आमच्या इथे पाणी नाही आहे. लादीकरण त्यावेळेस झालं, त्याच्यानंतर एकदाही लादीकरण झालेलं नाही आहे. बाथरूमची हालत तुम्ही बघा जाऊन, इतके घाणेरडे बाथरूम असतात, पण बायकांना दुसरीकडे जायची सोय नाही. त्यामुळे बाथरूम तिथे तेवढं एकच. मग आता त्यांना तिकीट दिलं तर काय मतदान करणार की नाही त्यांना? आमच्या इथे आमच्या कामं करून दिली ना तर आम्ही मतदान करू. नाही मला सांगा 5 वर्षात एक असं कोणतं काम झालंय का की बाबा ते 100% झालंय? नाही, कोणतंच नाही. पाण्याचं तर एवढं हाल आहेत ना, आम्हाला पाणीच नाही अजिबात. आता तुम्हाला एक प्रश्न विचारू. सध्या राज्यात किती पक्ष आहेत, कुणाकुणासोबत कुणाची युती आहे का माहिती आहे का? नाही, एवढं काय माहिती. तुम्ही सांगा. एकनाथ शिंदेसोबत कोण आहे? एकनाथ शिंदे सोबत कुणाची युती का? बीजेपी वाल्यांची. हां. आणि अजितदादा पण आहेत ना? अजितदादा. हो. पण ते मुंबईत नाहीत त्यांच्यासोबत आता कदाचित. नाही, मला राजकारणातलं एवढं काही मी बोलू शकत नाही. तर राज ठाकरे उद्धव ठाकरे पण एकत्र आलेत काल. काय होईल असं वाटतं? मराठी आहेत ना सगळे? ते आले, एकत्र आले तर काहीतरी चांगलं होईल. कारण पहिल्यापासून शिवसेना एकत्र आहे तर काहीतरी चांगलं झालेलं आहे. काहीतरी काम होईल, मला पण असं वाटतंय. दोघे एकत्र आले, ठाकरे गट एकत्र आलं तर काहीतरी चांगलं होईल. काँग्रेस बीजेपीवाल्यांनी तर एवढी महागाई करून ठेवली. गॅसचा बाटला आम्हाला परवडत नाही. जिथे 350 रुपये आम्ही देत होतो तिथे आम्हाला आता 900 रुपये द्यावे लागतात. महिन्याला 900 रुपये गॅसच्या बाटल्याला जातात. एवढा घरामध्ये पगारही नाही त्याचा. काय तुझं नाव काय? अक्षय महाडिक. काय करतो? मी माझा आपला स्वतःचा व्यवसाय आहे छोटासा, चेअरचा. ते काम करतो मी. रिपेअरिंग करतो, नवीन सगळं असं काम करतो. काय वाटतं कुणाची सत्ता येईल? सत्ता बघा, जो काम करेल त्याची सत्ता आहे, पहिली तर गोष्ट ही आहे. बट आता सध्या काम तो कोण करतच नाही आहे. आता आमच्या तुम्ही बघायला गेलं तर झोपडपट्टी पुनर्वसनचं आम्ही लोक इतका वर्ष बोलतो आहे की करतील सगळेजण, पण अजून झालंच नाही आहे. कारण आता म्हणजे झालं तर आहे, अर्ध्या प्रकारे झालं आहे, असं नाही की नाही झालं आहे. बट कसं झालं आहे, अर्धे घरं आहेत आणि अर्धे नाही आहेत, अशातला भाग आहे. म्हणजे अपात्र त्याचं सिस्टम चालू आहे. बट सगळ्यांचे एकदम नाहीत. आता जे राहिलेत अर्धे खाली, त्या लोकांना असं आहे, आता तुम्ही खालच्या साईडला गेलात त्या लोकांचे अर्धे घरं गेलेत, तर 4 घरं सोडलेत तर 3 घरं सोडली नाहीत, म्हणजे घेऊन नाही गेलेत. अशा त्या कारणामुळे माणसांना बेसिक तुमच्या इकडचे प्रॉब्लेम आहेत. हां. पण आता मुद्दा कसा आहे माहिती आहे का? इकडे बेसिक कन्फ्युजन आहे लोकांमध्ये युती संदर्भात, कोण कोणासोबत आहे. तर मला सांग, तुला माहिती आहे कोण कोणासोबत आहे? मला त्याबद्दल संदर्भात एवढं काय माहीत नाही की कोण कोणासोबत आहे, कोणासोबत नाही. मतदान कसं करणार माहित नसेल तर? आता ते आता सांगतील ना, प्रचार करतात, आपल्याला समजेलच की नक्की कोण आहे, कुठचं आहे, काय आहे ते. असं तर आपल्याला समजेलच की कोण कोणत्या ह्याच्यातून उभा आहे, कोण कोणत्या ह्याच्यातून उभा नाही. आता आमचं तर एवढंच म्हणणं आहे की सगळ्यांचं जो काम करेल त्याला आमचं मत असणार. आता मत असणार तू बोललास. समजा मी तुला एक प्रश्न विचारतो. समजा तुमच्या नेत्याला काहीतरी तुला द्यायचं आहे, फक्त ते मत नाही, काय देणार तू? काय देशील? बघा, मत आम्ही नेत्याला देणार नाही, तो आम्हाला काय दिला पाहिजे. आम्ही त्यासाठी नाही, तो आमच्यासाठी आहे. तो आमच्यासाठी जेव्हा काम करणार, आमचं एकच काम आहे की त्याला मत देणं चांगल्या प्रकारे. जे काय असेल ते जो काम करेल, तर तो जो काम करेल, आमचं एवढंच म्हणणं आहे, जो काम करेल त्याला आम्ही त्याला मत देणार, बस. बाकी काय आमचं म्हणणं नाही त्याचं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, काय वाटतं? साहेब, ते एकत्र भाऊ एकत्र झाले, खूप चांगलीच गोष्ट आहे. आणि ती गोष्ट चांगली असल्या कारणामुळे मला सांग, महापौर कोणता व्हावा? मराठी व्हावा, मराठी व्हावा? मराठी. महाराष्ट्र म्हणजे मराठीच पाहिजे ना, दुसरा कोण नकोच ना. महाराष्ट्र म्हणजे मराठीच पाहिजे, मराठीशिवाय कोण नको. काय तुम्ही या, तुमच्याशी बोलूया. काय नाव काय तुमचं? दिलीप मोहिते. काय करता? जॉबला आहे कार्गोमध्ये. काय वाटतं एकंदरीत परिस्थिती इकडची मुंबईची बघितलं? आमच्याच त्यांनी जे बोललं तसं सेम आहे. आणि अर्ध्या लोकांना रूम देतात, अर्ध्या लोकांना देत नाही. आणि आता कसं होतं आहे, आमची तर 100 झोपडपट्टी आहे समजा, त्यातल्या 30 जणांना भेटतात, 70 जणांना भेटत नाही. त्यात काय चूक कोणाची याच्यामध्ये? चूक कोणाची? सरकारची आहे. हां, आमची त्यात काय चूक आहे? आता पात्र तुम्ही ठरवा ना ते. आता इकडचे सर्व जुने रहिवासी आहे. तुम्ही आता इकडे कुठल्या पण बायला घ्या, स्वतःचे रूम आहे, मग त्यांचे का नीट केले? कारण काय आहे? नगरसेवक कुठे आहेत मग तुमचे? नगरसेवक आता सध्या आता होईल ना. नाही, आधी जे होते भले आता पोलीस काय नाही केले. आता जे भेटतं तुम्ही जाऊन विचारलं ना त्यांना, का नाही केलं, का नाही आलं? 5 वर्षात दिसले होते का? कोण नाही दिसले. आता सर्व येणार. हां, आता सर्व येणार आहे. आणि आता सर्व कामं पण व्हायला लागले. थोडे होतात, थोडे नाही होते. माणसं बघून इथे कामं करतात. आपल्याला ते नाही पाहिजे. एकत्र येऊन कामं करा,
बस आता आले मत मागायला की काय बोलाल त्यांना? आम्ही हेच बोलणार, कामं करून द्या आमचे, एकत्र पाहिजे आम्हाला. असं नाही की अर्धे गेले तर अर्धे इथे राहणार, असं नको आम्हाला. आम्हाला आमचे आता बघा किती हे सर्व इकडचे जुने मला सांगा, मला सांगा, बरोबर आहे सगळं, तुमचा रूम आहे वगैरे सगळं बरोबर आहे. आता हे निस्तरायला कोणाची तरी सत्ता लागते, ठीक आहे. आता इतकं खरकटं झालंय, कोण कुणासोबत आहे कळत नाहीये. तुम्हाला माहिती आहे कोण कुणासोबत आहे सध्या? कोण अजूनपर्यंत डिक्लेअर कुणाला नाही, पण आम्ही आहे, जो काम करणार आम्ही त्यालाच वोट देणार, बस, अजून काय नाही. आपण इकडे अजून काही हा व्यवसाय करतात कुठला तरी? काकू तुमचा व्यवसाय आहे का? काय करता एक्झॅक्टली याचं? नेट बोर्ड सर, नेट बोर्ड सर, आणि कुणाला देत आहे? कंपनीला. काय प्रॉब्लेम काय आहेत तुमचे? आमच्या इकडे गटारे साफ होत नाही, झाडूवाला येत नाही, आणि आम्हाला बिल्डिंग दिली तर आम्हाला एकत्रच द्या बिल्डिंग सगळ्यांना. एक घर ठेवू नका, एक घर घेऊ नका, सगळ्यांना एकत्र द्या. थांबा, तुमच्याकडे पण भांडू नका, तुमच्याकडे पण येणार मी. थांबा, मला सांगा, नेता आला होता भेटायला? कोण नगरसेवक वगैरे आले होते का भेटायला? कोणच येत नाही आमच्या इकडे, कोणच येत नाही. जो येईल त्याला आम्ही वोट देणार. काय फक्त मतं मागायला येतात? हा, मतं मागायला येतात, आता येत नाही. मग बोलायचं ना त्यांना, फक्त मतं मागायला येतात. ते बोलता का तुम्ही? आता येऊ दे ना, बोलणार ना आम्ही. काय बोलणार, मला बोलून दाखवा. ते त्यांनाच बोलणार ना आम्ही. थांबा, बोला, तुम्ही बोला. आमचं कसं म्हणणं आहे, तोडायचं तर एक लाईनचं सगळं तोडा, एक पट्टा, आणि एकच बिल्डिंगमध्ये द्या. मला कळलं तुमचा हा प्रॉब्लेम, मला कळला. आता तुम्ही इतकी वर्ष राजकारण पाहिलंय, काय वाटतं कुणाची सत्ता येईल? फडणवीस, शिंदे साहेब, ठाकरे साहेब? ही 17 जण येते ते. मतदान आलं की ठाकरे आई येतोय, शिंदे आई येतोय, सगळे येते ते. जेव्हा आम्ही मरायला लागलो तेव्हा कोण नाही येत. मग काय करायचं मग आपण आता? काय करायचं म्हणजे? काय करायचं आता? हायची चाललंय की बरंच चाललंय, आता काय करायचं त्याला? तुम्हाला राग येत नाही का? कसला राग येतो त्याला? काय करायचं? बळ नाही ना, राग मस्त येतोय. काय करायचं? म्हाताऱ्या माणसाला 12व्या खोलीवर देतात, कुठं 13व्या खोलीवर. म्हातारी माणसं चढू शकतात उद्या लिप बंद झाल्यावर. काय करणार? मग तुम्हाला तोडायचं ते एक लाईन तोडा ना. मग ही तिथल्या दोन, इथल्या दोन, तिथल्या दोन, तिथल्या दोन. मग कुठली माणसं कुठं कोंबत्यात, कुठली माणसं कुठं घालतात. आता येतील नगरसेवक मतं मागायला? येणार ना, पाया पडणार, पाया पडणार आता. मग पाया पडून होईल का प्रॉब्लेम? काय पाया पडून होईल का सगळं? काय होणार आहे? ज्याच्या मनात आहे त्याला देणार. ते शिंदे साहेब मध्यंतरी लाडक्या बहिणीचे पैसे करते होते, लाडक्या बहिणीचे पैसे होते ना शिंदे साहेब? शिंदे साहेबाचं लाडक्या बहिणी देतात, मग 80 वर्षाच्या म्हातारीला नाही येत. विचारायचं ना, का देत नाही? हा, ती म्हणतो तुमची पोरं सोडून द्या आणि एकच बायचं कार्ड पाहिजे. म्हणजे ह्याच्या 300 रुपयासाठी लेकरं सोडून द्यायची, पोरं सोडून द्यायची. तुम्ही कोणाला देणार मत सांगा मला? कोणाला? कोणत्या पक्षाला मत? त्या टायमाला कुणाला द्यायचं ती मर्जी आपली. हां, आहे का नाही? विचार करून द्यावं लागेल ना मत? हं? विचार करून द्यावं लागेल. विचार करून देणार ना.